हे बिझनेस सेलिंग काय आहे? आणि ते तुम्ही कधीपासून करता? कसं सुरू झालं? आधी मी कॉर्पोरेट एम्प्लॉयी होते. 17 वर्ष कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे माझा. कॉर्पोरेटमध्ये काम करताना माय रोल वॉज एच-आर ऑपरेशन्स. तर बिझनेस ऑपरेशन आणि सी-ई-ओ बरोबर काम करत होते. त्यामुळे बिझनेसच्या इनसाइड गोष्टी किंवा एखादा बिझनेस चालू कसा करतात किंवा लॉन्च कसा करतात ह्याची बरीच ओळख मी त्यावेळेस करून घेतली. आणि त्यावेळेस मला जाणवलं की पर्सनॅलिटी जी असते बिझनेस ओनरची, ते घरी जसं वागतात किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर जसं वागतात, तसेच ते आपल्या बिझनेसमध्ये वागायचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामध्ये तो माइंडसेट डिफरन्स क्रिएट होतो. आणि आपल्याला तो बिझनेस माइंडसेट नसल्याने आपण पूर्ण 100% जरी देत असलो बिझनेसमध्ये, तरी आपल्याला हवा तसा रिझल्ट हा मिळत नसतो. आणि त्यामुळे मग मला नेहमी इंटरेस्ट होतं लोकांना रीड करायचा. एच-आरमध्ये असल्याने ती एक इम्पॉर्टंट पॉइंट असतं, की आम्ही इंटरव्ह्यू घेतो लोकांचे, हायरिंग करतो. तर त्यांच्या मनात काय चालू आहे ते कळलं पाहिजे आपल्याला किंवा जे काही त्यांनी रिझ्युमेवर लिहिलं आहे ते खरंच त्यांचं स्किल सेट आहे का? मग अशी मी सुरुवात केली 2019 मध्ये ग्राफोलॉजीमधून. ग्राफोलॉजी म्हणजे हस्ताक्षर आणि सिग्नेचर ह्याच्यावरून आपल्याला एखाद्याचं कॅरेक्टर, बिहेवियर हे ओळखता येतं. तर तशी मी सुरुवात केली आणि ते मी माझ्या प्रॅक्टिकल कॉर्पोरेटमध्ये अप्लाय करायचा प्रयत्न केला. जेव्हा आम्ही एखादी हायरिंग करायचो, तर आम्ही त्या कॅन्डिडेटची पूर्ण माहिती त्यांच्या डेट ऑफ बर्थवरून किंवा त्यांच्या सिग्नेचरवरून ते सगळं करून आणि मग त्यांची हायरिंग करायचो. सो त्याने असं व्हायचं, की एम्प्लॉयी टिकायचा, त्याला हवं ते काम आम्हाला देता यायचं किंवा तो एखाद्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं करू शकतो, तर ते आम्हाला कळायचं. त्यांचे इथून ग्रोथ कशी होणार ते आम्हाला कळायचं. सो हे मी पॅरलली चालू केलं माझ्या जॉबबरोबरच. मग कोविड हिट झाला, सो वी नो की बऱ्याच गोष्टी बदलल्या कोविडमध्ये. मग तेव्हा जेव्हा वर्क फ्रॉम होम होतं, सॅलरी डिडक्ट होत होती आणि फक्त 50% 60% सॅलरीच येत होती. अँड माझ्यावरती 3 लोकांची जिम्मेदारी होती घरी. माझे आई-बाबा, माझी मुलगी. मग त्यांचं सगळं करणं आणि शाळा वगैरे वी नो इट्स लॉट ऑफ एक्सपेन्सिव्ह. सो तिथून जन्म झाला रिडिफाईन्ड डेस्टिनीचा. त्याच्यामध्ये अशी सुरुवात झाली, की आधी मी फक्त स्टुडंट्स त्यांचं हँडरायटिंग बघून त्यांना मदत करत होते पर्सनॅलिटी इम्प्रूव्हमेंटसाठी. मग हळू-हळू कळलं, की बिझनेस ओनर्सला त्याची जास्त गरज आहे. कारण ते सिग्नेचर करतात, त्यांच्या कंपनीचा लोगो असतो, आपण मोबाईल नंबर वापरतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक एनर्जी असते. म्हणजे आता रिसेंटली सगळ्या बँकेचे लोगो जर तुम्ही बघितलेत, तर ते खालून ओपन असतात, सगळ्याच बँकेचे लोगो. खालून ओपन असणारे लोगो म्हणजे लॉसेस बेअर करण्याची कॅपॅसिटी. आता जर एखादा स्टार्टअप कंपनी खालून लोगो ओपन करत असेल, तर ते त्यांना तो प्रेशर मॅनेज नाही करता येत. कारण दे आर अ स्टार्टअप. बँकेकडे बॅकअप असतो. त्या बऱ्याच गोष्टी मॅनेज करू शकतात. समजा जर आज बँक ओपन केली, तर त्यांच्याकडे पूर्ण नेक्स्ट 15-20 वर्षाचा प्लॅन असतो, की बँक कुठे घेऊन जायचं आहे आपल्याला किंवा किती इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येतील, किती क्लायंट आपल्याकडे येतील, त्याची मार्केटिंगची सुविधा. पण एखाद्या स्टार्टअपकडे त्या सगळ्या बेनिफिट नसतात. त्यामुळे सायंटिफिक लोगो डिझायनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मग लोगोचा फॉन्ट कसा असतो? लोगोमध्ये आपण शेप कोणता वापरतो? कलर कोणता वापरतो? तो आपल्या इंडस्ट्रीला लागणारा कलर आहे की नाही? किंवा त्यांची जी पर्सनॅलिटी आहे. आता समजा एखादा सौम्य माणूस असेल आणि त्याने लोगो वापरला एकदम लाल भडक रंगाचा आणि खूप ॲरो, खूप काटे सगळे टाकलेत. तर अननेसेसरी ठिकाणी त्यांचा राग निघतो. म्हणजे जिथे त्यांनी सौम्य वागलं पाहिजे, तिथे ते अग्रेसिव्हली वागतात आणि त्यामुळे त्यांचा क्लायंट रिटेन्शन कमी होतो. त्यांना बिझनेस कन्व्हर्ट करता येत नाही किंवा त्यांना एम्प्लॉईज टिकवता येत नाहीत. एम्प्लॉयी बरोबर बिहेवियर चांगलं नसतं. सो ह्या सगळ्या गोष्टी मी आयडेंटिफाय केल्या आणि तिथून मग बिझनेस हिलिंगचा जन्म झाला. ओके. सो बिझनेस हिलिंग म्हणजे आपण एखाद्या बिझनेस ओनरची पर्सनॅलिटी त्यांच्या बिझनेसच्या गोष्टीमध्ये अलाइन करतो. जसं लोगो, सिग्नेचर, मोबाईल नंबर, बिझनेस कार्ड जे काही त्यांना लागतं आणि इम्पोर्टंट डिसिजन मेकिंग जे बिझनेसचे इम्पोर्टंट डिसिजन त्यांना घ्यावे लागतात. त्याचं गाईडन्स आपण टॅरो कार्ड्सनी देतो, जे इथे मी ठेवलेले आहेत. एंजल गाईडन्स. सो प्रत्येक वेळेस आपण कुठेतरी अडकतो. मग तिथून एक दिशा मिळवणं खूप गरजेचं असतं, की मी चालू कुठून केलं पाहिजे. सो ते सगळं गाईडन्स आपण बिझनेस हिलिंगमध्ये देतो आणि आता एक 4 ते 5 वर्ष झाले, की मी हे सगळं करते. इंडिव्हिज्युअल्सला पण मी मदत करते. पण मला असं वाटतं, की बिझनेस ओनर्स आणि स्टार्टअपला ह्याची गरज जास्त आहे. कारण क बऱ्याच वेळेस ते डायरेक्शनलेस फील करतात.
त्यांना असं वाटतं मी बिझनेस सेटअप केलाय, पण इथून मी काय करणार? म्हणजे त्यांचा मोठा गोल किंवा मोठा पिक्चर, व्हिजन त्यांच्या बिझनेसचं ते त्यांना दिसत नसतं, कळत नसतं. सो आपण ह्या सगळ्या एनर्जीज अलाइन करतो. हं. That is what business healing is all about. It's healing business owner's personality. बिझनेस ओनरची पर्सनॅलिटी जसं आय ऑल्वेज से की युअर बिझनेस इज बिकॉज ऑफ यू. म्हणजे गप्पा-टप्पा पॉडकास्ट निलेशशिवाय झाला नसता. सो इट इज नॉट अदर वे अराउंड. तर त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट की तुमच्या एनर्जीज अलाइन असल्या पाहिजेत. आपली रिलेशनशिप, हेल्थ ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचा इफेक्ट होत असतो. जसं स्टार्टअप फाउंडर इज ऑल्वेज स्ट्रेस्ड कारण त्यांना क्लायंट मिळवायचे असतात, बेस तयार करायचा असतो, त्यांच्याकडे टीम नसते, बरीच कामं स्वतः करावी लागतात. मग ह्या गोष्टींना माइंडसेट थ्रू मॅनेज कसं करायचं किंवा स्वतःला काम ठेवणं, कंपोज ठेवणं, कुठल्याही परिस्थितीत स्वतःला रेडी ठेवणं, ह्या गोष्टींसाठी आपण त्यांना तयार करतो थ्रू आर हीलिंग. मग एक चक्रा हीलिंग म्हणून कॉन्सेप्ट असतो. सो आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र असतात. दीज आर एनर्जी पॉइंट्स. मग त्यातला एकही एनर्जी पॉइंट इम्बॅलन्स झाला, की त्याच्या रिलेटेड गोष्टी आपल्या इम्बॅलन्स होत जातात. फॉर एक्झाम्पल हार्ट चक्रा. आता हार्ट चक्रा इट्स लोकेटेड नियर द हार्ट इन अवर फिजिकल बॉडी. त्याचा कलर हिरवा असतो आणि इट इज रिस्पॉन्सिबल फॉर यू टू हेल्प यू बिल्ड रिलेशनशिप. मग तुमचं रिलेशनशिप फक्त स्पाउस बरोबर नव्हे, तर सगळ्यांबरोबरच मित्र-मैत्रिणी, बिझनेस पार्टनर, माझे क्लायंट हे सगळे रिलेशनशिपच आहेत आपल्या आयुष्यात. बरोबर. मग त्याला मॅनेज करता आलं पाहिजे आपल्याला. आता हार्ट चक्रा जर इम्बॅलन्स असला, तर तो नेहमी मिसअंडरस्टँडिंगमध्ये फसत जातो. तो काय बोलतोय ते समोरच्याला कळत नाही आणि समोरचा काय म्हणतोय हे त्यांना कळत नाही. कारण त्यांचा हार्ट चक्रा इम्बॅलन्स आहे. सो त्यांची थॉट कॅपॅसिटी इन द रिलेशनशिप सेक्टर इज इम्बॅलन्स्ड. त्यामुळे त्याला आपण जर बॅलन्स केलं तर त्यांचे रिलेशनशिप इम्प्रूव्ह होतात. मग समजा जर कोणाचं लग्न झालं नाहीये, इफ दे आर सर्चिंग फॉर द पार्टनर, तर त्यांना हवा तसा सोलमेट मिळण्याची शक्यता वाढतात. कोणाला पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायचा आहे, तर त्यांच्या जुळणाऱ्या व्यक्तीबरोबर त्यांना पार्टनरशिप करता येतं आणि ती पार्टनरशिप मग लाँग टर्म असते. आपण बघितलंय बरेचसे, की पार्टनरशिपमधल्या बिझनेसमध्ये सक्सेस हा खूप कमीच असतो. कारण नेहमी त्यांना असं असतं, "अरे मेरा पार्टनर मुझे चीट करके चला गया. उसने मेरा सारा बिझनेस ले लिया. उसने मेरे सारे क्लाइंट ले लिए." केलं. ऑल दिस इज अ माइंडसेट प्रॉब्लेम. त्या माणसाचा, त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम नाहीये तो. मग त्या माइंडसेटला आपण हील करतो थ्रू बिझनेस हीलिंग मोडॅलिटीज अँड वी जस्ट वर्क ऑन द एनर्जीज अँड वी हेल्प बिझनेस ओनर टू बी द बेस्ट बिझनेस ओनर दॅट ही ऑल्वेज ड्रीम्ड ऑफ. आणि त्यांना तो त्यांच्या स्वप्नातला बिझनेस क्रिएट करायला आपण मदत करतो.